राम समर्थ श्रीराम भाग 25. श्री महाराज काशीमध्ये शास्त्रीबुवांच्याच घरी उतरले. त्यांच्याबरोबर 5-10 माणसं नेहमी असत. थोड्या दिवसांनी एका राम मंदिरामध्ये श्री महाराजांचा मुक्काम हलला. एकदा विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असताना एक म्हातारी बंगाली बाई त्यांच्या पाया पडली. तिची चौकशी करता ती म्हणाली, आम्ही बंगाली जमीनदार आहोत. घरची अलोट श्रीमंती आहे. सर्व काही अनुकूल आहे. पण माझ्या मुलाला मुलगा नाही. त्यानं 3 लग्न केली आणि आता त्याचं वय 55च्या आसपास आहे. महाराजांनी सहज विचारलं, बाई, तुमचा मुलगा आणि पहिली सून कुठे आहेत? बाई म्हणाली, ते कलकत्त्याला असतात, पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठी बोलवते. 8 दिवसांनी तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला. श्री महाराजांचं दर्शन घेतल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या ओटीत, म्हणजे ज्या बाईचं वय 40-42 वर्ष होतं, तिच्या ओटीत महाराजांनी नारळ टाकला आणि तिला सांगितलं, बाई, राम नामाचा 3.5 लाख जप करा. हा नारळ जपून ठेवा आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका. काशीमध्ये त्यावेळी एक कोट्याधीश व्यापारी राहत होता. त्याचं वय सुमारे 30 वर्षाचं असून आई, बाप, आजा, आजी, भाऊ, बहिणी, नोकर चाकर वगैरे त्याचा परिवार फार मोठा होता. त्याचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती आणि त्याला 1.5 वर्षाचा एक मुलगा होता. ज्याप्रमाणे त्या तरुण व्यापाराकडे पैसा अमाप होता, त्याप्रमाणे त्याचा दानधर्म सुद्धा हद्दीच्या बाहेर होता. त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधी विनमुख परत गेला नाही. भारताच्या सर्व भागातून काशीमध्ये येणारे साधू, संत, बैरागी, यात्रेकरू यांचं तो मायपोट होता. त्याचे द्वारी अन्नछत्र होतं. इतकेच नव्हे तर काशीमधील जवळजवळ 50 कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जीवावर चालत असे. हा पुण्यवान व्यापारी नवज्वराने अकाली मृत्यू पावला. सर्व काशीमध्ये मोठा हाहाकार झाला, परंतु मृत्यू पुढे कोणाचा इलाज चालत नाही. हे जाणून लोकांनी त्याचं प्रेत मनकर्णिका घाटावर जाळण्यासाठी आणलं. त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली. प्रेताचे सर्व संस्कार संपून आता अग्नी देणार इतक्यामध्ये लोकांच्या गर्दीमधून रामशास्त्री पुढे आले आणि त्या बाईला म्हणाले, बाई, आपण आता जाणारच आहात, पण ज्या अर्थी आपण इतक्या साधू संतांना नमस्कार करीत आहात, त्या अर्थी आणखीन एका साधूला नमस्कार करायला चला. शास्त्रीबुवांनी तिला महाराजांकडे आणलं. त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती सांगितल्यानंतर महाराज म्हणाले, चला, मला त्या पुण्यवान आत्म्याला एकदा बघू द्या. शास्त्रीबुवांनी महाराजांना घाटावर आणलं. लोकांना बाजूला करून स्वारी जेव्हा त्या प्रेताजवळ आली, तेव्हा सर्व लोकांची उत्सुकता कळसाला पोहोचली. श्री महाराज म्हणाले, अहो, याला सोडा, हा तर जिवंत आहे. असं लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले, माय, तुमचा पती जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता? महाराजांनी थोडं गंगाजल मागून घेतलं. 3 वेळा श्रीराम 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 असं म्हणून त्या प्रेताच्या तोंडात घातलं. 2-3 मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा, त्याप्रमाणे तो सावध होऊन उठला, बसला. म्हणूनच ब्रह्मानंदांनी आरतीमध्ये म्हटलंय की वाराणसी क्षेत्रदी प्रेतव बदकिसी दातने. कन्नडमध्ये आरती आहे. एकदम जिकडे तिकडे या नव्या सत्पुरुषाचा आता जय जयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पाया पडण्यासाठी धडपड करू लागला. परंतु महाराजांनी धाडकन गंगेत उडी मारली आणि ते तात्काळ नाहीसे झाले. तो व्यापारी मोठ्या आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला. नंतर त्यांनी पुष्कळ दानधर्म आणि अन्नदान केलं. परंतु ज्या महापुरुषांनी आपले प्राण वाचवले, त्याचं पुन्हा दर्शन व्हावं ही तळमळ त्या नवरा बायकोला लागून राहिली. श्रीराम समर्थ श्रीराम.